हॅलो गाईस, आज जातोय इकडच्या राजाच्या इथं. आज त्यांनी मेळा ठेवली नाही आणि जातोय व्हिडिओ काढतो. आज घुसतो आतमध्ये. काल थोडीशी मी व्हिडिओ काढलेली मी आणि आज शनिवारी म्हणून आज मी रात्रीचे 12-1 वाजतील मला काढणार व्हिडिओ काढणार आहे. एकदम धमाल मस्ती करणार आहे. लास्ट तारीख आहे 29. उद्या लाईव्हवर आहे. भेटू आपण डायरेक्ट उद्याच. बाय बाय. आज काढतो व्हिडिओ. चला. अजून कुठलेच गेम लागलेले नाही. तिथं इथं कॅरम आहे, इथं असे गेम लावलेले आहेत. इथं फुटबॉलचं आहे आणि ते इथं बॉल टाकायचं टायरमध्ये. आणि हा माझा स्टॉल आहे इथं. हॅलो काय सध्या मी मेळा लागलेलं आहे आणि आज तर माझा स्टॉल बघायचा आहे. काय आता इथे बिअरची उडे काय झाली माझी. अरे आहे तिथं विन द बियर नाव आहे. माझंच गेम आहे. आणि 29 तारीखला लास्ट मेळा आहे. लवकरात लवकर या. ही लाईन आहे, या लाईन मधून टाकायचं आहे इकडून. लोकांना मागे तुझं काय, तुझ्या गेम बद्दल काय सांगू शकतो मला? तुझ्या गेम बद्दल जरा. हा बघा हे जयचं इथं गेम इथे आणि ते खेळत बसतो की जण अजून. बघा हे आमचीच माणसं. बघा मला आयडी भेटलेली आहे. दोन आयडी भेटलेली आहे बघा. लागून आयडी आहे बघा. फोन पेन मध्ये भेटलेलं आहे आपल्याला. ते कसं गेम आपल्याला माहिती आहे. ते माझं दुकान बघा, माझं इथं पाठी दुकान आहे. ब्ल्यू वाजेमध्ये BLची शॉप पण आहे. त्यामध्ये एकदा दाखव. तुला पण घेतो व्हिडिओ मध्ये घेतलं तुला. अरे इथं आमचा बोललोच फोटो जाऊन दे. बघ माझ्या हे माझं आहे. हे सगळं माझं आहे. अकाउंट आहे हे जा तिथं टायरच्या मध्ये. टाकायची व्हिडिओ दुसऱ्या वर्षी. गोल चले ये इथं गोल गेला एवढं. हे घे तिकीट घ्यायच्याकडून. यावरती शूट राहते. कुठला नंबर आहे तुम्ही बोलू शकता याच्यावर. यावर तुम्ही कुठला नंबर बोलू शकता. 1 ते 10 पर्यंत नंबर आहे. अजून पब्लिक आलेली नाही अजून. सगळी खाली आहे. तिकडं हे सगळं चिकन वडापाव आहे. सगळं मोमोज आहे. चिकनचे वडापाव चिकनचं आहे. सगळं त्यासाठीला एकदम. हे बघा नाव बघा एकदम. नंतर तिला काकांकडे जाण्याचं हिरो टी-शर्ट घातलेत ना त्यांच्याकडे जाणार आता आम्ही माग. आणि त्याची साडीचं दुकान पण आहे इथं. कोणाला घ्यायची साडीचे लोक घ्यायला या. आणि माझा अकाउंट 2 दिवसामध्ये काल 3 गेलेत आणि 25ला 2 गेलेले आहेत. का दिवशी 2 गेले 3 गेलेत काल. आणि याच्यामध्ये 1 पडली 1 बिअर आणि याच्यामध्ये 2 पडल्या 1
एक भेटणार. हे बघा इथं फुटबॉल चालवलेलं आहे बघा. 2 गोल गेले त्याचे. आणि माझ्याकडे 4 कुपन झालेले आहेत माझ्याकडं. अजून कोण जिंकलेलं नाही इथं. बिअर काहीच तर कोण नाही जिंकलेलं माझ्याकडे आलेले ते. हे बघा इथे चालवलेले आहेत. तर काकांचा 1 गोल झालेला आहे आणि त्याचा काय टी शर्ट तर 2 गोल झालेले आहेत. हे जय आमचं जे बघा विचारा त्याकडे पण गेलेत भरपूर जण गेले त्याच्याकडं. हे बघा ते फुटबॉल चालू आहे यांचं इथं. आणि समोर सगळीकडे हे चालू झाले आहेत. आलेले आहेत पब्लिक. हे बघा हे बघा एकदम तेच आहे. याचे 3 गोल झालेले आहेत. काय टी शर्टवाल्याचे काकांचे 1 गोल झालेले आहे आत्ताशी. हे बघा एकदम पब्लिक बघा आत्ता आलेली आहे बघा एकदम कशी पब्लिक आलेली पब्लिक पूर्ण. आणि बघा आमच्या समोर बसले बघा एक माझा मित्र खास झाडाच्या इथेच बसलेला आहे. त्याच्याकडे गाडीचं हे दिलेलं आहे शिकायसाठी ड्रायव्हिंगचं एकदम. माझे समोर ग्लास ठेवलेत ना त्याशिवाय माझ्यासारखेच आहे एकदम. ग्लासा पाडायचे बस बॉलनेच ग्लासा पाडायचे अजून काय नाही. दोन सेकंदामध्ये इथं 2 मिनिटामध्ये गोल करायचे. तिथे समोरचे पिंगोळ्याचे झालेले 2 गोल 2 मिनिटामध्ये गोल करायचे तुम्हाला जास्तच. हे बघा ते समोरचे पिंगोळ्याचे 2 गोल झालेले आहेत आणि लालाचे 1 पण झालेला नाही. बॉल आले थांबले. हे बघा तुम्ही 3 गोल गेलेत बिचारी पिंगोळ्याचे 3 गोल गेलेत बघा आताशी. आणि तुमचा ब्लॉगर इथं बसलेला आहे त्या बघा. हे माझा स्टोरीचा असा आहे तुमचा ब्लॉगर. आणि तुमचा मिनेस बघा कसं बिचारा वैतागलाय. 4 जण येऊन गेलेत ठेवून गेलेत फक्त 2 जण आणि 2 जण विचून गेलेले आहेत तिथं. त्याच्यासमोर वैतागलेला आहे तो बॉल घेऊन बघा कसं वैतागले तो बॉल. आणि माझ्याकडे पण गेलेले 2 जण. माझी तिकीट 40 रुपये तिकीट आहे माझी तिकीट 40 रुपये म्हणून 40मध्ये याच्यामध्ये 2 गेले. तुम्हाला कोक भेटेल आणि याच्यामध्ये 1 गेली डेमिट पडून गेली भेटेल. हे बघा आमचे असे लाईटमॅनवाले. सगळे पुन्हा गर्दी झाली बघा कशी. आणि माझ्याकडे झालेले आत्ताशी 8 तिकीट झालेत माझ्याकडं. आणि तर मी व्हिडिओ करतोय बसल्या टाईम भेटतं तशी मी व्हिडिओ काढतो इथं. इथं आमचा विचारा 8-9 तिकीट झाले त्याच्याकडे तरी पण तो बोमाचं आहे लवकर म्हणून. आमचा 3रा मित्र तिथं बसला कॅमेरामॅन. आणि इथं आम्ही इथं फिरत बसलोय बघा अशी. बॅनर बघायचं सगळं इथं लावलेला मंडप 20चे 3 चान्स आहेत. ठीक आहे त्याची तिकीट 20ला 3 आहे. 3 चान्स भेटते त्या टाइम टाकायला. इथं मी तर बसलो टाइमपास करायला बघा. माझ्याकडे येऊन गेलेत 40चे 3 चान्स आहेत. समोर सगळे खेळायला गेलेत माझ्याकडे कोण येत नाही मग मी इथे व्हिडिओ काढत बसलो. असेच टाइमपास व्हिडिओ काढतो इथं. सगळे आधीचं बॅग घेऊन जाताना मला तो इशून गेला मला एडी गांड बकचुरीसाला. आयोजन केलं नक्कीच एक आगळा वेगळा असा हा फन अँड फेअर आपल्या विक्रोळीकरांच्या सेवेसाठी आपल्यामध्ये आयोजन केलेलं आहे. आजचा 3रा दिवस. गेले 2 दिवस उत्कृष्ट नक्कीच या फन अँड फेअरची सर्व माहिती आपण घेतली असाल. आपल्या आलेल्या सर्व प्रेक्षक गेम्स आहेत आपल्याकडे टोटल 30 गेम्स आहेत. त्या 30 सर्व गेम्स आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील हे गेम्स सगळे बनवलेले आहेत. आपण सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. तसंच आपल्या खाण्यासाठी बाकी भरपूर सारे आपल्याकडे मेजवानी आहेत. काउंटर्स लावलेले आहेत. मोदकचं देखील आपण स्वाद घेऊ शकता. त्यानंतर तिथे आपण जाऊन आपले माता भगिनी सर्व शाळांची खरेदी करू शकता. उत्कृष्ट अशा स्वस्त दरात आपल्या त्यासोबतच आपण विक्रोळीकरांसाठी दरवर्षी आपण आपल्या कुटुंबासोबत काही ना काही सहलीला जाण्यासाठी किंवा आपण रिसॉर्टला जाण्यासाठी आपण प्लॅन करतो. त्यासाठी
खास करून आपल्या विकोळीकरांसाठी LD रिसॉर्ट विरार आणि अजून लोणावळा, काउंटर गोवा कसं असे भरभरून पॅकेजेससाठी आपण LD रिसॉर्टच्या काउंटरवरती जाऊन त्या वाउचर्स आपण विकत घेऊ मध्ये आणि तो पास तो कुपन आपण वर्षभर कधीही वापरू शकतात. या सर्व प्रेक्षकांनी त्याची नोंद घ्यायची आहे. आपले इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे कन्नड 29 तारखेला सकाळी 11 वाजता याच ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्या ज्या विकोळीकरांना रक्तदान करायचं असेल त्यांचा मोलाचा वाटा या शिबिरासाठी देण्यासाठी येणार असेल कृपया त्यांनी आपलं नाव आणि नंबर मध्ये आलेल्या सर्व विकोळीकरांचं सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. न कधी खेळलेले ना कधी पाहिलेले असे आगळा वेगळा असा हा फन अँड फेअर. तिकडे भरभरून असे आपल्याकडे गेम्स आहेत. सगळे गेम्स खूप छान आहेत, खूप वेगळे आहेत आणि प्रत्येक गेमच्या मागे आपल्याला पारितोषिक देखील आहे. प्रवेश करताना प्रवेश काउंटरवरनं आपण फनफेअरला आतमध्ये येत असताना 10 रुपयाचे कुपन घेऊन आपण आतमध्ये यायचं. त्यासोबतच गेम्स खेळण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 20 रुपयाचं आपल्याला कुपन घ्यायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. त्यासोबतच आपल्याला खेळ खेळत असताना भूक जरी लागली असेल तर आपल्यासाठी भरभरून असे काउंटर्स आहेत. तिकडे आपण हे बघा इथं काउंटर आहे. नॉनव्हेज असे मालवणी मराठी असे सर्व पद्धतीचे खाद्यपदार्थ आपल्या सेवेसाठी इथे काउंटर्स लावलेले आहेत. तर कृपया आपण सर्वांनी नक्कीच त्या काउंटरवरती जाऊन तिकडचा आस्वाद घ्यायचा आहे. मनोरंजनासाठी आपल्या कुटुंबासोबत आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी येऊन आपण साजरा करू त्यासाठी सगळं आयोजन केलेलं आहे. त्यासोबतच मंडळ यावर्षी 60व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना गेले 7 वर्षामध्ये मंडळाने जे कार्य केले ते समाजकारण असतील, कोविडमध्ये धन्यवाद असतील, असे बरेच रक्तदान शिबिर, त्यानंतर जेव्हा जेव्हा विकोळीकरांना गरज असली किंवा विकोळीकरांच्या सेवेसाठी जेव्हाही मंडळाला हात मारलं मंडळाचा प्रत्येक कार्यक्रम हे सर्व गेम्स जे आपल्यासमोर आपण बघतायत हे गेम्स ना कधी पाहिलेले ना कधी खेळलेले हे गेम्स आहेत. नक्कीच वेगवेगळ्या गेममध्ये आपल्याला हे बघा हे गेम अशी गेम काय आहे हे सगळं आपल्याला आपले सगळे व्हॉलेंटियर्स आपल्याला नक्की तुम्हाला सांगतील या गेम्सबद्दल. प्रत्येक गेम जिंकल्यावरती आपल्या पारितोषिक देखील आहे. आपण आज इथे या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तर नक्कीच आपण इकडनं जाताना आनंदी नक्कीच व्हाल याची आम्ही खात्री करतो. त्यासोबतच आपण आपले नातेवाईक आपलं मित्रमैत्रिणी यांना देखील तुम्ही या अनुभवाचा सांगायचं आहे, त्यांना कळवायचं आहे की नक्की तुम्हाला हे अनुभव कसा वाटला, हा फन अँड फेअर कसा वाटला. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण आपले मत मांडू शकता. आपण विकोळीचा राजा फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजवरती आम्हाला फॉलो करून आम्हाला कमेंट्स देऊ शकतात. तुमचे विचार त्या माध्यमातून मांडू शकतात. आणि या एक उत्सव समिती विकोळीचा राजा मंडळ आयोजित रक्तदान शिबिर या शिबिराला प्रत्येक विकोळीकरांनी आवर्जून भेट द्या आणि आपलं मोलाचा वाटा आपण रक्तदान शिबिरमध्ये नक्कीच कराल अशी आम्ही खात्री बाळगतो. त्यासोबतच ज्यांना ज्यांना रक्तदानमध्ये सहभाग व्हायचा असेल त्यांनी कृपया प्रवेश काउंटरवरती आपले नाव नोंदवायचे आणि आपला मोबाईल नंबर द्यायचे की जेणेकरून आपल्याला येत्या पुढच्या रक्तदान शिबिराबद्दल सर्व माहिती मिळतील. आता आमचं गेम संपलेलं आहे बघा. एवढा हे बघा 11:30 झाले 11:30 बघा आमचं गेम संपलेलं आहे बघा. हे बघा इथं गेम खेळत बसले बघा. हे बघा हे लोक गेम खेळत बसले बघा कशा आम्हाला सांगतात गेम खेळत बसलेत काय यार ना यार. ए अकेले यही दोस्ती तरी गेम्स मेरे सर. आता आमचं गेम संपलेलं आहे बघा एकदम. आणि आम्ही तर मस्त टाइमपास करतोय आणि हा इथं खेळत बसलाय बघा बघा बघा. जा तुझा गेम जाऊ आता कुठला. हे बघा हे आमची खास मित्र तिघे चाललेले बघा कशी हे त्या खायसाठी पण आहे इथं. आणि इथं आहे बघा इथं मजाक मस्ती करतायत.
बंद कर. चालू आहे पहिल्या ह्याच्यातच आउट आहे. हे डिस्ट्रॅक्शन पाहिजेत आम्ही. डिस्ट्रॅक्ट कर. हे आउट. आउट आहे रे. आउट आहे रे. झालंय आउट आता. 20 रुपयाचं कुपन आपण द्यायचं आहे आणि प्रत्येक गेम खेळत असताना त्या गेम बद्दल काय माहिती हवी असतील तर आपले व्हॉलेंटियर्स देखील आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील. आपल्याकडे भरभरून पारितोषिक आहेत. प्रत्येक गेम्स मध्ये पारितोषिक दिलेलं आहे. इथे आपण जेव्हा आपल्या सहकुटुंबासोबत आलात नक्कीच आपण जाताना आनंदी व्हाल याची आम्ही आपल्याला खात्री देतो. त्यासोबत आपण कुपन्स घेतले आपल्यासाठी SSS चे टी शर्ट आपण देण्यात येणार आहे. त्याच्या सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्या. आमचीच मुलं खेळतात आणि इथे बघा सगळी पब्लिक आहे आमची इकडचीच आहे राजामधलेच. तर कोण खेळायला मागत नाही. आपलेच गेम खेळतात. ते बघा हे बघा आपले गेम थोडेसे आहेत. गेस्ट लोक तीच आहेत फक्त एवढेच. बघा इथे अजून कोण आलेले लोक इथं फुटबॉल खेळायला आलेले आहेत आणि मी इथं अजून सगळे झालेले. हा बोंबल एक चान्स टिकून मध्ये. हे बघा माझ्या मित्राकडे हे बघा आलेले. गोल गेला नाही अजून. एक कुपन 3 चान्स मध्ये जायचे त्याला. 2 चान्स झालेले आहेत. अजून चान्स नाही गेलेला आहे. आणि इथं अजून पब्लिक कोण नाही आलेली. इथं आम्ही बसतो टाइमपास करतो. इथं नाही लागला. 3 चान्स गेले एकदाच. इथे बघा हे आमची खास मित्र कॅमेरा गेम समजवतो त्याला. तुमचा ब्लॉग साहेब बस असंच बसलाय. डेअरी मिल्कचे माझे लागलेत. पुन्हा सुकलेली डेअरी मिल्क आता. बघा पब्लिक आता आलेली आहे. 7-10 वाजलेले अजून आलेले फुलं पब्लिक येत आलेली आहे बघा. आता पब्लिक येते आरामशी पब्लिक येते बघा. त्यासाठी पण गेम काल दाखवतो तुम्हाला गेम टेस्ट त्यासाठीला. आता भेटू आपण माझ्यानंतर. आता माझ्याकडे यायला लागलेत. आता सगळे आलेले आणि म्हणजे डेअरी मिल्क झालेली एकदम सुई झालेली एकदम विगळलेली आहे एकदम. समोर गाडीचं गेम आहे काकू उभेत म्हणून. तर गाडीचं गेम आहे आणि तिकडं हे मंडप बांधलेलं आहे. आणि तुमचा ब्लॉगर बघा इथं गेम शिकवतो सगळ्यांना आता. आणि ते बघा हे बघा माझा मित्र बघा कसा बसलाय फुटबॉल घेऊन बघा. हे बघा आणि ते खेळायला आले फुटबॉल. हे बघा
तुमचा ब्लॉग आहे साहेब इथं आहे अजून जेवढा ब्लॉग आहे इथं. आत्ता गेम संपलाय अजून जरा आहे तिथंच मी जर अजून गेम संपलाय म्हणून मला इथं यावं लागला मला आता जातो होतं माझ्या मित्र घ्यायला म्हणून बघायला घ्यायसाठी चला भेटू आपण जरा एक मंडपामध्ये जरा तर गाणं वाजतो अजून त्याला आलो जरा घ्यायसाठी बाय बाय. कुटुंबांना जे हसवा किंवा त्यांनी जे कम्फर्टेबिलिटी किंवा हे फन अँड फेअर पहिल्यांदा असं घडलेलं फन अँड फेअरमध्ये तुम्ही सर्वांनी जी साथ दिली त्यासाठी विक्रोळीचा राजा मंडळातर्फे तुम्हा सर्वांना मी स्पेशली मनापासून थँक्यू सो मच. बट ह्या यशस्वी करण्यासाठी हे फन अँड फेअरचे यशस्वी पूर्णपणे 5 दिवसामध्ये इट वॉज फॅब्युलस, रिअली फॅब्युलस. यासाठी स्पेशल थँक्स आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांना गळा भेट करायचं आहे, त्यांना मिठी मारायची आहे. असे आपले 2 व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी हा फनफेअर सक्सेसफुल करण्यासाठी दिवस रात्र केले. ते म्हणजे अनुज बांदेकर आणि आदिनाथ माने. अनुज बंदारकर आणि आदिनाथ माने उचलून घ्या त्याला उचलून घ्या. एक मिनिट आपण अक्षय भाई अक्षताताई मुश्किल प्लीज स्टेजवर या. प्लीज आपण फोटो धन्यवाद सर्वांचे. यांचाही सत्कार मंडळाचे खजिनदार संजीव चौरसिया, माजी खजिनदार संजीव चौरसिया यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा. 5 दिवस आपल्याला अमूल्य प्रेम त्यांनी दिलेलं आहे मंडळासाठी, त्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद. कन्नानगरी उत्सव समिती विक्रोळीचा राजा आपले शतशः ऋणी राहील. गणपती बाप्पा त्याबद्दल तिच्याही मनापासून धन्यवाद. सत्कार चालू झाला इथं आता. भल्यांच्या झाल्या पत्त्यातून, भल्यांच्या झाल्या पत्त्यातून आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. सर्व व्हॉलेंटियर्सने केलेल्या सहकार्याबद्दल कन्नानगरी उत्सव समिती विक्रोळीचा राजा आपले शतशः आभारी आहे. असेच कार्यक्रम आपल्याला येणाऱ्या पुढील वर्षात साजरे करायचे आहेत, त्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य लागेल. सगळ्यांना
केलेल्या सहकार्याबद्दल कन्नड नागरिक उत्सव समिती विक्रोळीचा राजा आपले शतशः आभारी आहे. गणपती बाप्पा मोरया. आपला डेंजर कारभार आहे रे. हॅलो हॅलो. आता आपण जे गेम 32 गेम ऑर्गनाईज केले होते त्या गेम मध्ये सर्वात जास्त सीमा नाईक नाटुसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. मोर ब्ल्यू आणि मोर रेड मोर ब्ल्यू आणि एक का डबल चौघांना मी विनंती करतो आणि 7 अप 7 डाऊन यांना सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. छबू, वैभवी, उर्वा, आदिती, रोहन यांच्या गेमवर पण सर्वात जास्त तिकीट आपल्या गेलेले आहेत. सगळ्यांना विनंती की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. या सर्व काउंटर्सवर आपल्या जास्त तिकीट गेलेले आहेत. तिथून मंडळाला जास्त बिझनेस आलेला, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार. गणपती बाप्पा मोरया. करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यायचे. जे आता सर्व लेडीज लोकांना मी विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवर यायचे. गणपती बाप्पा मोरया. विजय असो. सगळ्या जेवायला बसलेले बघा. हे बघा इथं पण जेवायला बसलेले. आणि त्या साईडला तिथे जेवायला बसले जेवण पण देत आहे. सगळे जेवायला बसलेले एकदम सगळेच जण. गेम संपला आता 1:15 झालाय. हॅलो गाईस, आता मी निघालो. आता जेवण खाऊन निघालो आहे. चिकन होता आणि पनीरची भाजी होती, भात भाकऱ्या होत्या. आता मी खाऊन निघालो आहे. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. मला व्हिडिओ कशी आवडली ती मला सांगा. आता मी जातो, झोपतो. आता वाजले 1:30 रात्रीचे. आता मी जातो, झोपतो. दुसऱ्या दिवशी मला कामावधी निघायचं मला. भेटूया आपण. बाय बाय. इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. फेसबुकला लाईक करा, फॉलो करा. फेसबुकला बाय बाय.